आज सकाळ उगवली आणि अकोलेकरांना पुन्हा एका नवीन फटका बसलाय। कारण काय तर 10 दिवसामध्ये पेट्रोलचे दर पुन्हा वाढलेले आहेत। पाहू शकता की आपण आता पेट्रोल पंपावर दर जे आहे तिथे दर वाढलेले आहेत। 111 रुपये आता सध्या जो आहे ते पेट्रोलचे दर वाढलेले आहेत। 111 रुपये 78 पैसे म्हणजे सरळ 12 रुपयेच आपण 112 रुपये पकडावं लागेल। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर वाढले आहेत। 10 दिवसातली ही मोठी दरवाढ झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही अकोलेकर आहेत। तर मला सांगाल की आता पेट्रोलचे दर जे वाढले आहेत तुम्ही काय सांगाल, कसं सकाळ झाली आणि तुम्हाला आज तुम्ही पेट्रोल पंपावर आला, तुम्हाला आज तुम्हाला जो दर पाहायला मिळाला काय सांगाल? पेट्रोलचे दर वाढल्यामुळे लोकांची एवढी दैनंदिन झालेली आहे की कास्तकारांना तर ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, वेळेवर पेट्रोल मिळत नाही, त्यामुळे एवढे त्रस्त झालेले आहेत। जनता ही एवढी त्रस्त झालेली आहे यामुळे, त्या महागाईमुळे की त्यांचं कमळणं मोडल्यासारखं झालेलं आहे। ती किती दिवसातली किती दर वाढलेले आहेत नेमके? किती दिवसामध्ये किती दर वाढलेले आहेत? दररोजचे दर वाढू राहिले, दररोजचे। आता किती पैसे वाढू राहिले ते गव्हर्नमेंटला माहिती। सध्याचा काय दर आहे आजचा? 111 रुपये 78 पैसे। ही होती इतकी परिस्थिती की बाबा एकीकडे काय झालं की 10 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दर वाढलेले आहेत। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। दादा, पेट्रोलचे दर वाढले, 111 रुपये गेला, काय सांगाल नेमकं? आता आपण जे आहे ते खरेदी करावंच लागते आपण। आज तुम्ही आलात घरून, तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी निघाला, तुम्हाला माहित पडलं की त्या ठिकाणी अजून पेट्रोलचे दर वाढले आणि आज 111 रुपये गेला, काय सांगाल नेमकं? नेमकं आता सध्याचा काही सांगू नाही शकत। जो इंधन तुटवडा आहे, त्यांचं म्हणणं इंधन तुटवडा आहे, त्यामुळे आपण काही सध्या सांगू शकतो। अजून आपल्यासोबत काही काकाजी आहे। काकाजी, आज 111 रुपये पेट्रोलचे दर झालेत, काय सांगाल नेमकं? हे परवडत नाही करणं करता, पण आता चाला लागते। जे काम पिढ्याला ते करणं आहेच, जनता सगळी त्रस्त होईल यासाठी। काकाजी म्हणतात की बा काम तर करावंच लागते, त्यामुळे जे आहे दर वाढले तरी आम्हाला काम तर करावंच लागते, त्यामुळे जे दर आहेत ते आम्ही करणार आणि आमचं काम तर सुरू ठेवणार आहे। त्यामुळे आता अकोलेकरांना जो आहे तो सध्या त्रास आता सहन करावा लागत आहे। कारण काय तर या 10 दिवसातली ही भरपूर दरवाढ झालेली आहे आणि आता 111 रुपये 104 वरून आता 111 पेट्रोल दर जे आता गेल्यामुळे आता अकोलेकरांना आता या पेट्रोल दरवाढीचा फटका मोठा सहन करावा लागत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।